राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा 1 जूनपासून मोफत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 1 जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज येथे केली. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. प्रवाशांकडून बस भाड्यामधून आधीच स्वच्छता कर वसूल केला जात असल्याने आता हा निधी महामंडळ स्वतः खर्च करणार असून खाजगी कंत्राटदारांमार्फत चालवली जाणारी शौचालय व्यवस्था बंद करून महामंडळ स्वतः त्याची जबाबदारी घेणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शासन निधीतून बांधण्यात आलेल्या 4 नव्या बस स्थानकांच्या उद्घाटनासाठी मंत्री सरनाईक कोल्हापुरात आले होते. त्यावेळेस त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छतागृहे, उपाहारगृह, हिरकणी कक्ष आणि प्रवासी कक्षांची बारकाईने पाहणी केली. प्रवाशांशी थेट संवाद साधताना त्यांनी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली. बस स्थानक परिसर आणि स्वच्छतागृहे केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यापुरती स्वच्छ न राहता ती कायमस्वरूपी स्वच्छ राहिली पाहिजेत. यासाठी दर 4 तासांनी स्वच्छता करणे अनिवार्य असेल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. प्रामुख्यानं मी महाराष्ट्रातील ज्या एसटी स्टँडला भेट देतो, खरं तर अचानक पोहोचतो, त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे ती मला कळत असते. परंतु आमच्या डिपार्टमेंटनं ही म्हणजे दौरा हे ऑफिशियल केला असल्या कारणानं इकडे स्वच्छतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात दिसलं की मला ते जरा असं बोलतात ना की एवढं स्वच्छता बघून मी अगदी भारावून गेलो की एवढी स्वच्छता म्हणजे माझ्या एसटी महामंडळाच्या शौचालयामध्ये, कॅन्टीनमध्ये जर होत असेल तर मग मला असं वाटतं की मला आजपासून मग पाहणी दौरे बंदच करावे लागतील. आणि नंतर मला कळलं की हे फक्त मंत्री येणार म्हणून हे एका रात्रीतून सगळं केलेलं आहे. आणि कॅन्टीन मध्ये मी बघितलं तर कॅन्टीन मध्ये जे रेड कार्ड होते, स्वच्छता होती, युनिफॉर्म होते, एवढे युनिफॉर्म चांगले होते, परत मास्क घातले होते, कॅप घातली होती, सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या ज्या प्राथमिक गरजा आहेत. आणि एसटी महामंडळानं भाडेपट्ट्यानं कॅन्टीन जेव्हा दिलं त्यांना, तेव्हा ज्या काही उपाययोजना करायला सांगितलं होतं त्याचं सगळं पालन केलेलं होतं. पण एक महत्वाची उपाययोजना त्यांनी केली नव्हती की कॅन्टीन मध्ये सर्वसामान्य प्रवाशाला हवं ते खाऊ द्या, परंतु गोरगरीब जे प्रवासी आहेत त्यांना 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता मिळायला हवा. हे एसटी महामंडळाचं हे धोरण आहे की गोरगरीब प्रवासी सुद्धा एसटी महामंडळाच्या कॅन्टीन मध्ये जाऊन पोटभर तो त्याचा नाश्ता झाला पाहिजे. आणि म्हणून ती योजना आम्ही चालू केली. त्या योजनेमध्ये हरताळ फासलेला आहे. उलट त्यांनी जे रेड कार्ड ते बोर्ड लावलं होतं त्याला चिकटपट्टी चिटकवली होती आणि हवाच्या सभा मिळत होता. ठीक आहे, ते ज्यांना परवडतं त्यांनी ते खावं, आमची काही ना नाहीये. परंतु 30 रुपयामध्ये भरपोट जे काही पदार्थ द्यायचे असतात, 2 समोसे, 2 वडे आणि 1 चहा किंवा 1 कॉफी, अशा पद्धतीचं ही योजना आहे. त्याचा त्या ठिकाणी बिलकुलपणे त्यांनी त्याचं नियमाचं पालन केलेलं नाही असं निदर्शनास आलेलं आहे. त्याला मी ताबडतोब उद्यापासूनच 30 रुपयाचं मोठ्या दर्शनी भागामध्ये चहा नाश्ता 30 रुपयामध्ये मिळेल असा प्रकारचा बोर्ड लावायला सांगितलंय. पहिली वेळ आहे, स्वच्छता दिसली आहे, म्हणजे प्रत्येक वेळी कारवाई करणं योग्यच आहे असं मला वाटत नाही. तरी सुद्धा ही जी कधी गोष्ट अंमलात जर आणली नाही तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. सुलभ शौचालय मी बघितलं, स्वच्छ होतं. अनेक प्रवाशांनी मला तक्रार केली की 5 रुपये अंतिम प्रसाधन गृहामध्ये जाण्यासाठी देणं निश्चित झालेलं असताना 10 रुपये घेतलं जातं. महिलांकडनं मोफत त्यांना द्यायचं असं कबूल केलेलं असताना सुद्धा त्यांच्याकडनं 5-10 रुपये घेतले जातात. तर ते सुद्धा मी माझ्या या भागातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यावर सुद्धा तुम्ही उद्यापासून लक्ष ठेवायला पाहिजे. प्रामुख्याने हे सगळे दुकानं त्यांचं मी बंद करणार. 5 रुपये 10 रुपये घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी स्वतः सांगितलं की मी दिवसाला 5,000 रुपये कलेक्शन करतो, म्हणजे दिवसाला 5,000 रुपये म्हणजे 1.5 लाख रुपये महिन्याचं कलेक्शन झालं. हा तो 5,000 रुपये स्वतःच्या तोंडून म्हणतो, म्हणजे 10,000 का 20,000 पण होऊ शकेल, कारण एवढं मोठं एसटी स्टँड आहे. त्यामुळे हा सुलभ शौचालय आणि काही शौचालय आम्ही लोकांना दिलेली चालवायला ही सगळी महामंडळ आता ताब्यात घेणार आहे. आणि 1 जून पासून राज्यातील सगळ्या एसटी डेपोवर प्रसाधन गृहामध्ये जाण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांकडनं 1ही रुपया घेतला जाणार नाही अशी घोषणा परिवहन मंत्री म्हणून मी आता कोल्हापुरातच करतोय. कारण निर्णय आम्ही घेतोय की प्रसाधन गृहामध्ये 1ही रुपया आकारायचा नाही. तो सगळा जो खर्च आहे तो एसटी महामंडळाच्या माध्यमातून आम्ही करू. कारण ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.